सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हा सवाल अनेक दिवसांपासून केला जातोय. अखेर त्याला आता पूर्णविराम लागलाय. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पुढील महिन्यात 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. विशेष म्हणजे न्यायमूर्ती BR गवई यांच्या कुटुंबाला आंबेडकरी चळवळीचा आणि राजकीय वारसा लाभलेला आहे. भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण गवई आंबेडकर चळवळीतील सक्रिय नेते होते. राज्यसभेचे खासदार तसेच केरळ आणि बिहारचे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम केलंय. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे गवई हे तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश राहिले आहेत. चला तर मग 52वे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात. भूषण गवई यांची कारकीर्द. भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला. नागपूर विद्यापीठातून कला आणि कायद्याची पदवी त्यांनी घेतली. न्यायमूर्ती गवई 16 मार्च 1985 रोजी बारमध्ये सामील झाले होते. 1987 ते 1990 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिलीस सुरुवात केली. ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी काउन्सिल होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून काम केले. 17 जानेवारी 2000 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 12 नोव्हेंबर 2005 रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. 2019 साली त्यांची सर्वोच्च न्यायालयासाठी शिफारस करण्यात आली होती. न्यायाधीश म्हणून त्यांनी 24 मे 2019 रोजी शपथ घेतली. त्यावेळेस त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. आता त्यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर गवई यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 14 मे पासून 23 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची धुरा आता एका मराठमोळ्या व्यक्तीकडे असणार आहे.